महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता आणखी एक झटका बसणार आहे। महाराष्ट्रामध्ये 11 ऑगस्ट पासून दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे। ही दरवाढ गाय आणि म्हशीच्या दोन्ही दुधासाठी लागू होणार आहे। राज्यातील प्रमुख सहकारी आणि खासगी डेअरींच्या प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। वाढता उत्पादन आणि प्रक्रिया खर्च हे दूध दरवाढी मागचं प्रमुख कारण सांगितलं जातंय। डेअरींच्या मते डिझेलच्या वाढलेल्या किमती, पॅकेजिंगचा वाढलेला खर्च आणि दूध उत्पादकांकडून दूध खरेदी करण्यासाठी लागणारी अधिक रक्कम यामुळे डेअरींवरील खर्च वाढलाय। विशेष म्हणजे दूध पॅकेजिंगचा खर्च सुमारे 30% वाढल्याचं सांगितलं जातंय। याचा थेट परिणाम आता ग्राहकांच्या खिशावर होणार आहे। केवळ दूधच नाही तर दही, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। दुग्धजन्य पदार्थांच्या दरात तब्बल 10% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान यापूर्वीही देशातील काही प्रमुख दूध कंपन्यांनी वाढत्या खर्चाचं कारण देत दुधाच्या किमती वाढवल्या होत्या। त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा दूध महागल्यानं सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त भार पडणार आहे। म्हणजेच 11 ऑगस्ट पासून महाराष्ट्रामधील ग्राहकांना प्रत्येक लिटर दुधासाठी 2 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत। तर इतर दुग्धजन्य पदार्थ सुद्धा महागण्याची शक्यता आहे।